कोल्हापुरातून कोल्हापुरात पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली। राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडलेत। खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांची कसरत पाहायला मिळते। खड्डे चुकवताना अनेक जण जखमी झाल्याच्याही घटना घडल्यात। खरं तर गेल्या 15 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे राष्ट्रीय महामार्गावरती खड्डे वाढताना दिसत आहेत, तर दुसरीकडे कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्ते देखील आता मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आपल्याला दिसून येत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी कोल्हापूरकर आहेत। काय सांगाल, कोल्हापूर अक्षरशः खड्डेपूर झालेलं आहे? कोल्हापूर शहराच्या खड्ड्यांच्या विषयी जर बोलायचं झालं तर लोकप्रतिनिधी टक्केवारी, अधिकाऱ्यांची टक्केवारीतून जे काही पैसे उरतील त्यावरती कॉन्ट्रॅक्टर काम करतोय, त्यामुळे ही दुर्दशा शहराच्या रस्त्यांची झाल्या। 2010 पूर्वी पण रस्ते होत होते आणि 2010 नंतर पण रस्ते होतात। पावसाचं कारण सांगून जनतेची दिशाभूल करणे लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी थांबवावं आणि जर ह्याला जर लगाम बसायचं असेल तर जनतेने लोकप्रतिनिधीला विचारलं पाहिजे, बाबा खड्डे का पडतात। म्हणजे लोकप्रतिनिधीला ज्यावेळी जाब विचारला जाईल त्यावेळी लोकप्रतिनिधी आपली टक्केवारी कमी करतील, अधिकाऱ्यांची टक्केवारी कमी होईल आणि मग चांगली कामं होतील। ही जनतेची जबाबदारी आहे। जनतेने डोळे झाकल्याचा हा परिणाम आहे। महामार्गावर खड्डे आहेत। परवा कालच्या बातमीत लोकशाही न्यूजने ती बातमी दाखवली होती, त्यामुळं आणि ती प्रसारित झाली। बरेच खड्डे महामार्गावर पडलेले आहेत आणि हे लवकरात लवकर खड्डे बुजवून अपघाताला जे कारणीभूत होतं त्या खड्ड्यांना लवकर मुजवणं फार गरजेचं आहे। क्वालिटी रस्ते झाले पाहिजेत। क्वालिटी रस्ते करताना जेवढं डांबर त्या खडीमध्ये पडलं पाहिजे त्याचं स्टँडर्डायझेशन तपासणारी कोणती यंत्रणा अस्तित्वात आहे का नाही, हा आज जनतेला मनात पडणारा प्रश्न आहे। ह्याची दखल सरकारनं घेतली पाहिजे। सत्यजित जाऊंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।